खरं तर 2 वर्षापासून मी व्हॉइस ऑफ मीडिया या संघटनेचं नाव ऐकत होतो. अधूनमधून याच्यावरती नेटवरती ते सर्च करून पाहत होतो. तरीही व्हॉइस ऑफ मीडिया पूर्ण मला समजलेली नव्हती. व्हॉइस ऑफ मीडिया म्हणजे आपल्या आजूबाजूला इतर काही बऱ्याचशा पत्रकार संघटना आहेत, त्यातलीच एखादी असावी असा माझा समज झाला होता. तो गोड की गैर याचं उत्तर मला आत्ता अलीकडच्या काळात मिळतं आहे. साधारण 8-9 महिन्यापासून श्रीमान नानाजी आमच्या मागे लागले होते, आपण भेटू भेटू भेटू. पण त्यांनी एक दिवस मुहूर्त काढला आणि मला गाठलं आणि सर्वांची श्रीकांत सोनवणे सर वगैरे आम्ही सगळ्यांनी रेस्ट हाऊसला एक मिटिंग घेतली आणि त्याच दिवशी नाशिकचं काम सुरू झालं. तो दिवस होता माझ्या माहितीप्रमाणे फेब्रुवारीतला 15-16 फेब्रुवारीचा दिवस असेल. त्या दिवसापासून नाशिकची टीम व्हॉइस ऑफ मीडियासाठी कार्यरत झालेली आहे आणि अवघ्या 2-1.5 महिन्यामध्ये सगळं हे अधिवेशन घडून आणलेलं आहे. तरी या सुरुवातीला मी असं म्हणेल की या अधिवेशनामध्ये पूर्ण तयारी करूनही बऱ्याचशा उणिवा आम्हाला जाणवत आहेत. त्या उणिवा आम्ही आता बसून त्यातल्या काय कारणं आहेत त्याचा शोध घेऊन पुढील याच्यामध्ये त्या उणिवा भासणार नाहीत याची नक्की काळजी घेऊ, हा शब्द आम्ही तुम्हाला यात देतो. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्या अपेक्षेप्रमाणे अजूनही काम सुरूच झालेलं नाही आहे. अजूनही आम्ही नाशिकच्या एका कोपऱ्यात आहोत. पूर्ण नाशिक जिल्ह्यात पोचलेलं नाही. तर त्या कामासाठी आम्ही तत्पर आहोतच. मात्र नाशिकचं जिल्ह्याचं काम करीत असताना प्रदेशाध्यक्षांनी आमच्याकडनं जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे की शेजारचा नगर जिल्हाही आपण बांधायचा आहे आपल्याला, तर नगर जिल्हाच नाही, आमची जिथं गरज असेल नाशिककरांची तिथे आम्ही तनमन धनाने साथ राहू, एवढंच मी यावेळेस बोलेल. धन्यवाद. वाह.